सुरेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. पाटील साहेब तुम आगे बढ़ो. विवेक पाटील साहेबांचा ओके. आज खरं बोलायचीच इच्छा नाही, कारण मला वाटतं आजची काय 23 तारखेची सभा आहे की काय असं मला वाटायला लागलं. सर्व थोर पुरुषांना नतमस्तक होतो. आदरणीय दिबा पाटील साहेब, आदरणीय प्रभाकर पाटील साहेब, आदरणीय दत्तूशेठ पाटील साहेब तात्या, आदरणीय वाजेकर साहेब, आदरणीय शंकरशेठ पाटील यांना देखील नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आणि आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना देखील अभिवादन करतो. आत्ताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांनी, जयंत भाईंनी मला टायगर भूमिका दिली, टायगर उपमा दिली. भाई एकच सांगतो, पनवेल उरण खालापूरमध्ये अभी शेतकरी कामगार पक्ष जिंदा है और टायगर भी जिंदा है, हे तुम्हाला सांगतो. हे मला काही जास्त हे असे वाक्य जमत नाही, कारण आपण ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत. परंतु भाईंनी पण असं कधीतरी बोलल्यावर आपली पण छाती भरून येते, म्हणून बोललो. भाई असतायत, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्टेजवरच्या नेत्यांसाठी झाल्या पाहिजे. कारण शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्ट करणारा पक्ष, ही एक व्याख्या आहे. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यशाळा. इथे हे कार्यकर्ते याच्यातूनच नेता बनतो, स्टेजवर येतो. मग कधीतरी एखाद्या नेत्याला वाटतं तो दुसरीकडे जातो, पण त्यांना माहिती नाही हे कार्यकर्ते जाग्यावर आहेत, त्या नेत्याला परत जागेवर बसवल्याशिवाय राहत नाही. हे देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. आज मी खरे बरेच मुद्दे मी गेल्या 3 सभांमध्ये त्या भागाची परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या भागात तर एवढे प्रश्न आहेत की मी काय बोलू, परंतु आता माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. मी मोजके तुम्हाला सांगतो की हे जे आता विद्यमान आमदार आणि होऊन गेलेले आमदार, या दोघांबद्दल आज बोलावं लागेल. कारण HOCची जागा BPCLला दिली हे सगळ्यांनी सांगितलं, परंतु ते मूळ कारण मला सांगायचं आहे. HOCची जागा तुम्हाला सांगतो 2000 आता या 5 वर्षांमध्ये 2019 पर्यंत गेली नव्हती. ही कोणामुळे गेली नव्हती BPCLला माहिती आहे? शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील साहेबांमुळे गेली नव्हती. आणि हे आत्ताचे व्यापारी आमदार कोण कोण काय दलाल म्हणतोय, काय म्हणतोय, जे काय आहे ते आहे, पण हे या 5 वर्षात घडलं. भाई HOC मध्ये 2,500 ते 3,000 कामगार होते आणि आता सध्या BPCL मध्ये 250 ते 300 कामगार आहेत. बरोबर आहे का? म्हणजे 10% आलं. आणि या 250 ते 300 मध्ये आपल्या भागातले, या खालापूर पनवेल उरण भागातले किती? फक्त 14 जण आहेत. म्हणजे किती पर्सेंटेज आले? 0.23% आले. म्हणजे असे आपल्याला देशोधडीला लावणारे आमदार मला कळतच नाही, हे चुकून कसे काय निवडून दिले मला काही कळलंच नाही. हे कशामुळे निवडून दिले ते देखील तुम्हाला सांगणार आहे.
2019ला आमदार विवेक पाटील साहेबांचा बँकेचा विषय, कर्नाळा बँकेचा विषय काढला, तेव्हा आपल्या जिथल्या जनतेचे बऱ्याच जणांचे पैसे असतील, ती जनता शांत बसली, काही जण दुसरीकडे गेली, काही जणांनी मौन बाळगलं की बाबा नाही आता पैसे बुडाले. आता 5व्या वर्षात आपण 97% लोकांचे पैसे व्याजासहित परत मिळाले. महाराष्ट्रात एकमेव बँक अशी आहे की जिचे पैसे परत मिळाले, परंतु तेव्हाची वेळ निघून गेली. आमदार साहेब थोडक्या मतांनी पडले. मग तुम्हाला सांगतो आता नवीन विषय काढलाय, माझ्या वडिलांवर, जयंत म्हात्रे साहेबांवर, भाऊंवर गुन्हा दाखल केलाय, फ्रॉडचा गुन्हा. 72 वर्षात फ्रॉडचा गुन्हा पहिल्यांदा पडलाय. आणि पक्षाचे गुन्हे, लढ्यातले गुन्हे अनेक पडले, परंतु मला भाऊंनी बाजूला, पहिल्यांदा आमच्या घरात गणपतीला 4 दिवस भाऊ नव्हते, आमच्या घरात सगळे शांत होते 72 वर्षात पहिल्यांदा. आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, एकट्याला घेतलं की प्रीतम मी सगळं रिपोर्ट बघितलंय, तुझ्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरले, ज्येष्ठ आशीर्वाद देत आहेत. त्यांना 10 दिवसाच्या इंटरिमवर त्यांना बाहेर सोडले त्यांना. तर त्यांनी सांगितलं पुन्हा मला वाटत नाही की बेल होईल, कदाचित मी जेलमध्ये राहीन, परंतु या जनतेसाठी तुला लढायचं, मी जेलमध्ये राहिलो तरी चालेल, अशा पद्धतीची. इथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कधी बोलत नाही, आज ते पहिल्यांदा बोलले. भाई बोलले टायगर, भाऊ बोलले मी मुलाला बाल केलंय. हे काय खोटं नाटक करायला बोलत नाही. ही जनता पैसे देऊन नाहीये, हे शेतकरी कामगार पक्षाने कमवलेलं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी ते सगळे आलेले. आज पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो की येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिथे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होते, नोकर भरती होणारे 25-30 हजार नोकऱ्या, याच्यावर खरं या आमदारांनी बोलायला पाहिजे. प्रशिक्षण शिबिरं घ्यायला पाहिजे. ही शिबिरे देखील आम्हालाच घ्यायला लागतात, आम्ही तर घेणार. आणि ती घेतली आणि मुंबई एअरपोर्टला 44 जणांना गेल्या 1.5 महिन्यात नोकरीला लावून आम्ही यशस्वी करून दाखवली. हे आमच्या कामातून दिसतं. मोरबे डॅमवाल्यांचं काय अवस्था आहे, काय अवस्था आहे सांगा तुम्ही. मोरब्याच्या अहो या आमदार तिथे येतात, सांगतात तुम्ही जर लढा केलात, तुम्ही जर याला उपोषणाला बसलात तर सत्य ते मला काही करता येणार नाही. जर केलात तर काय बोलले सांग, काय बोलले हे आमदार महेश बालदी, काय बोलले, तुम्ही मेलात तरी बघायला येणार नाही, अशा परिस्थितीचं वाक्य ते बोलतायत. हे कितपर्यंत योग्य आहे. आमच्या इथली मोपाड्यातली झोपडपट्टी, संत सेवालाल नगर इथली झोपडपट्टी ही कायम तुम्हाला सांगतो, शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला सांगतो. शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला उदाहरण देतो. पनवेल नगरपालिकेत माझेच वडील जयंत म्हात्रे साहेब नगराध्यक्ष होते. त्यांनी या झोपडपट्टीवासियांना नगरसेवक केलं आणि झोपडपट्टीचा पूर्ण प्लॅन दाखवायला राजस्थानला घेऊन गेले आमदार विवेक पाटील साहेब, भाऊ आणि बाळाराम पाटील साहेब. आणि पनवेलला त्यांनी एक मॉडेल बनवलं आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम त्यांनी पूर्ण केलं. असे नेते लागतात ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे काम करण्याची इच्छाशक्ती आहे. यांची इच्छाशक्ती कुठे, जागा. आता तुम्हीच सांगा. तरुण वर्ग माझी उत्तर द्यायला आहे माझ्यासोबत. तुम्हाला सांगतो ज्या परिस्थितीत आणि या पडत्या काळात तुम्ही तरुण वर्ग, तरुणी माझ्या सोबत आहात ना, तुम्हाला सांगतो एकदा शिटी जोरात वाजली ना, तुमच्या सांगतो की तुम्हाला या अशाच शिट्यानंतर वाजत राहतील. आणि तरुण वर्ग, बाई मला सांगावं लागेल की छोटी मुलं पण, भाऊ सांगावं लागेल की छोटी मुलं पण त्याच परिस्थितीत माझ्या रोज सोबत येतात, फोटो काढतात. एक जण परवा भेटला, त्याचं नाव विराज, इथे उरणमध्ये रॅली होती, आला शाळेचं परवाच्या दिवशी. मी बोललो अरे तू शाळेत गेला नाहीस, तो म्हणे दादा मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली. आता याला प्रचारातलं काय कळतंय, परंतु ही लहान मुलं पण आज शिट्यांचा आवाज येतोय, कुठेतरी त्यांना पण कळतंय की हा
शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, एक तरुण कार्यकर्ता आता पुढे चाललाय, त्यांना पण कळायला लागले ते आज माझ्यासाठी सगळे हजर आहेत. एकदा जोरदार टाळ्या चिमुकल्यांसाठी झाल्या पाहिजेत. किती काय काय करायचं, एक किती दलाली करायचं. चावणे आणि गुळसुंदा परिसरात वॉटरची स्कीम काय झालं, यांच्या त्या वचननाम्यामध्ये हे सगळं वचननामाच वाचतोय मी. हे वचननामे आणलेत पत्रकार बंधू, हे बघा हे वचननामे त्यांचेच. हे काय काय करतात, किती खोटं लिहितात. कर्नाळा अभयारण्यामध्ये थिएटर, नंतर तिथे काय ऍडव्हेंचर पार्क, वॉटरफॉल बनवणार होते, त्यांच्या गेल्या वेळेच्या 2019च्या वचननाम्यामध्ये. अरे कशाला खोटं बोलता. आता खोटं बोलून बोलून माझ्या आदिवासी बांधव त्यांची इज्जत काढली, आपल्या आगरी कोळी मराठी बांधवांची इज्जत काढली. आता तुम्ही किती पैसे वाटा, ही जनतांना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. तुमच्याकडे किती पैसे आहेत ना, ही जनताच बघेल. आणि आता मला खरोखर तुम्हाला मनातून सांगतो, मला काळजी करण्याचं कारण नाही, कारण माझी निवडणूक आता तरुणांनी हातात घेतले, त्यामुळे मला काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि पंतू काका या स्टेजवर बसलेत, ज्येष्ठ आपल्यावर असे हात ठेवायला बसलेत, त्याच्यामुळे ते पण सुदृढ होऊन त्यांची भाषण, ममता माझी बायको, तिला रेकॉर्डिंग करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं, हे ऐका. आणि ती मला सांगते हे भाषण ऐका, ते कसे बोललेत बघा. मी बोललो त्यांना खूप करण्याची वेळ नाही, ती दाखवा तुम्ही. आता व्हिडिओ लाव रे, तो आता नको, खूप व्हिडिओ लावले, आता प्रॅक्टिकल काम करायला प्रीतम म्हात्रे आलाय, हे तुम्ही लक्षात घ्या. हे व्हिडिओ तुम्ही लावा, दाखवा. पण हे मी तुम्हाला सांगतो, मला काही हे एवढं आज एवढं बघून खरोखर तुम्हाला सांगतो भरपूर काय काय बोलायचं होतं. माझ्या आदिवासी बांधवांचं, माझ्या गावातल्या रस्त्यांचं, वाड्यांच्या रस्त्यांचं, लाईट पाणी, कुठे गेलो तिथे काय सांगतात, त्या वावरल्याच्या इथे वाडीत वर गेलो, गेल्या 10 वर्षापूर्वी विवेक पाटील साहेबांनी रस्ता बनवला होता, आजपर्यंत साधा खड्डा देखील भरला नाही. अशा बऱ्याच ठिकाणी सांगतात. मग तुम्ही सांगा आता वेळ आले का नक्की आपल्याला आमदार बनायची? नाही, मला खरं सांगा, मला खरं सांगा की वेळ आले का आता आमदार बनण्याची? तुम्हाला विश्वास आहे का प्रीतम म्हात्रे काम करू शकतो? की तुम्हाला वाटतं फक्त हा मोठ्या बापाचा मुलगा, असं वाटतं का? नाही, खरं सांगा. हा आवाज त्या बालदी आणि मनोहर भोईरांना जाऊ दे, खरं सांगा. तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं मला पण आता अल्टिमेटम आलाय शेवटची, नाही ठीक आहे, हरकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं आता सगळ्यांना चान्स दिल्या, तुम्ही एक संधी मला द्या, हा प्रीतम म्हात्रे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही, हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि एवढ्या आदिवासी बांधवांना देखील ऐका, जो आपला अपमान झालाय, मी एकच उदाहरण देतो की आदिवासी बांधव आमच्या कंपनीत, वडिलांच्या कंपनीत 30 वर्षापासून आहेत. त्यातलाच एक मुलगा आमच्या खालापूरला असतो, 30 वर्ष झाली, शंकर म्हणून नावासहित सांगतो. त्यांच्या मुलाला इज्जत काढणं तर सोडून द्या, अपमान करणं सोडून द्या, त्याच्या मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवून आमच्या कंपनीमध्ये काम करायला ठेवलेलं आहे. हे अशा प्रकारे सन्मान करावा लागतो. हे काही येड्या कबाळ्याचं काम नाही. आणि महेश बालदीनं सांगतो, तुम्ही किती लोक काढा, जी लोक आता तरुण माझ्यासोबत येतात, सगळ्या पक्षातून प्रवेश करतायत, सगळ्या पक्षातून प्रवेश, मंडळांचे सदस्य येतात, काही क्रिकेट सदस्य येतात, उघडपणे फिरतात. त्यातल्या सोनारी गावच्या 3-4 महेश बालदींनी काढलं, ते आले म्हणून, ते आले. मग मी महेश बालदींनाच डायरेक्ट चॅलेंज केलं. महेश बालदींना सांगितलं, तुमच्या धमक आहे ना तेवढे तुम्ही काढा, हा प्रीतम म्हात्रे त्याहून एक जास्त लावून दाखवेल, त्या दिवशीच लावून दाखवेल, एवढं सांगितलं. अरे हे आम्ही कुठे कमिशन खायला मला आमदार नाही व्हायचंय, मला कुठे काय करायला आमदार नाही, काय गाडीवर शिक्का लावायला आमदार नाही बनायचंय. कंपनीत 5000 लोक काम करतात, 47 वर्ष कंपनीला झाले. हा दांडगा अनुभव माझ्या वडिलांपासून आम्ही शिकतोय. त्यामुळे कसे कुटुंब चालवायचे,
कसे कुटुंबांना आधार द्यायचं हे आम्हाला माहिती आहे. तुमच्याकडे किती कामाला आहेत सांगा. अहो तुम्ही कामाला असलेले काढले, तुम्ही काय आम्हाला शिकवणार कोणाला काय करायचं. त्यामुळे मला वाटतं एवढंच तुर्तास बास. ज्या पद्धतीनं आज तुम्ही सगळे राहिलात, येत्या 3 दिवस अजून बाकी आहेत. 20 तारखेला आपण नक्की बॅलेट मशीनवर, EVM मशीनवर 6 नंबरला प्रीतम JM म्हात्रे हे नाव असणार आहे. त्याच्या पुढे शिट्टी निशाणी असणार आहे. आपण या शिट्टीच्या पुढचं बटन दाबायचंय आणि जोरात शिट्टी 23 तारखेला वाजवायचे एवढंच सांगतो. आणि मला वाटतं आपण ज्या आशेने आणि ज्या माझ्यावर अपेक्षेने आपण आलात, त्या अपेक्षांचा प्रीतम मात्र कधीच भंग होऊन देणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.